जय महाराष्ट्र। आज आम्ही आमच्या भाटपुऱ्याच्या MSCBच्या कार्यालयाला एक निवेदन दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं या भाटपुऱ्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना निसर्ग असतील त्याचबरोबर सरकारी पॉलिसीने अनेकदा शेतकऱ्यांना फार दगा दिलेला आहे आणि याच्यातच आता शेतकरी नव्याने आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असताना MSCB वारंवार आता त्याला त्रास देत आहेत। जवळजवळ 10 तासाची लाईट 8 तासावर, त्याचबरोबर आता 6 तासावर आणि त्या 6 तासामध्ये देखील वेळेवर 3 तास 2.5 तास एवढंच शेतकऱ्यांना पाणी किंवा शेतीच्या कामासाठी लाईट दिली जाते। अनेकदा शेतकऱ्यांच्या अशा देखील तक्रारी आहेत की फोन करून सुद्धा या MSCBचे कर्मचारी दुर्लक्ष करतात। त्याचबरोबर अनेक गोष्टींसाठी कर्मचारी पैसे मागतात आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध या MSCBच्या विभागाकडे तक्रारी आहेत, त्याकडे दुर्लक्ष केले जाते। आज आम्ही सर्व शेतकरीसह आज निवेदन दिलेलं आहे। आमच्या या 2 दिवसामध्ये ज्या मागण्या आहेत त्या 8 तास आम्हाला लाईट मिळाली पाहिजे। जर तुमच्या विभागाकडून लाईट खंडित किंवा काही त्रास होत असेल तर त्याची तात्काळ तुम्ही ती दुरुस्ती केली पाहिजे। त्याचबरोबर जे कर्मचारी आहेत जे शेतकऱ्यांना त्रास देतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। यासारख्या अनेक मागण्या आज आम्ही या संबंधित विभागाला दिलेली आहे। जर आमच्या या मागण्या 2 दिवसात पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही संविधानिक मार्गाने पूर्ण शेतकरी गाव आम्ही या कार्यालयाच्या समोर बसणार आहोत आणि या सगळ्या बसण्याच्या याच्यामध्ये आंदोलनाच्या याच्यामध्ये जोही नुकसान होणार आहे तो नुकसान या सर्व संबंधित कंपनीचा असेल असं आम्ही आज म्हणतो आहोत। म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। जर न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन तीव्र करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।